प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। क्रांती मित्रांनो, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होतील। त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया, भीम शपथ घेऊया, भीम संकल्प करूया। जो पक्ष महाराष्ट्रातला जो पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे, शिवसेनेचे दोन्ही गट तट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर जे कोणी प्रस्थापित पक्ष आहे, ह्या पक्षांपैकी जो कोणता पक्ष उघडपणे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देईल, तो पक्ष कोणी असो, जो कोणी उघडपणे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देईल आणि ग्वाल्हेर मधील न्यायालयासमोर भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे। मनुवादी नफरतखोरांनो, तिथून माघार घ्या, असं जे स्पष्टपणे बोलतील त्या पक्षाला आपण पाठिंबा देऊ। अन्यथा जे हे राजकीय पक्ष एक ब्र आमच्या या आंदोलनासंदर्भात काढणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात काही बोलणार नाही, काही भूमिका घेणार नाही, ग्वाल्हेर मधील बाबासाहेबांच्या पुतळा संदर्भात स्पष्ट भूमिका घेणार नाही, अशा पक्षांना लाथ हाडायचं आणि जो पक्ष सातत्यानं आपल्या प्रश्नांवरती आपल्या मुद्द्यांवरती लढत आलाय त्या वंचित बहुजन आघाडीलाच आम्ही मतदान करू, ही भीम शपथ आपण घेऊया, हा भीम संकल्प आपण करूया। मित्रांनो, आज जर हा भीम संकल्प आपण केला, बांधवांनो, हा केवळ भीम संकल्प नाही तर राजकारणामध्ये भल्या भल्यांना आपण पायदळी तुडू शकतो, हा संदेश त्यातून आपण देऊया। मित्रांनो, आज जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जो कोणी जाहीरपणे आमच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात बोलत नाही, जो कोणी आमच्या ग्वाल्हेर मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भात ठाम भूमिका घेत नाही, त्या पक्षांना आम्ही कदापि मतदान करणार नाही। आमचे मतदान फक्त आणि फक्त आमच्या प्रश्नांवरती लढणाऱ्या, आमचे सुखदुःखामध्ये धावून येणाऱ्या, आमच्या डोळ्यातील अश्रूंना पुसणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला राहील। त्यामुळे हा प्रयोग जर आपला सफल झाला, मित्रांनो, त्यानंतरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या जातीयवादी धर्मांधवादी पक्षांना तुमच्या पायावरती लोळण घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। तुमच्या दारात येतील। आज आमचे काही दलाल, आमचे गद्दार त्याच्या दारात भीक मागतात, उद्या ह्या पक्षांना तुमच्या दारात येऊन भीक मागावं लागणार आहे मतांची। फक्त आणि फक्त हा प्रयोग आपण सफल करूया। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जे पाठिंबा देत नाही, ग्वाल्हेर न्यायालयासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला जे जाहीरपणे पाठिंबा देत नाही, अशा कोणत्याही पक्षाबरोबर आमचा काही मात्र संबंध राहणार नाही आणि केवळ आमच्या प्रश्नांवरती लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची ताकद आम्ही वाढवू, हा भीम संकल्प करूया, नव्या राजकारणाची सुरुवात करूया। स्वाभिमानी राजकारण प्रकाश आंबेडकरांनी उभं केलेलं आहे, त्याला एक मजबूती देऊया, बळकटी करूया, त्याला बळकट करूया। तर मित्रांनो, आपण हा भीम संकल्प करणार ना, तो केलाच पाहिजे। तुमच्या आमच्या लेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तुमच्या आमच्या समाजाच्या विकासाकरता, उन्नतीकरता आणि तुमच्या आमच्या अस्तित्व आणि अस्मितेकरता हा भीम संकल्प आपल्याला केलाच पाहिजे। जय भीम, नमो बुद्धाय।
प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.